हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, एक लक्षात ठेवा, देवाच्या पवित्र आणि अभिषिक्त दासांना नाव ठेवू नका. त्यांना कधीही त्यांचा अपमान करू नका, कारण त्यांच्या जीवनावर परमेश्वराचा पवित्र अभिषेक असतो. त्यांचं जीवन हे देवाने निवडलेलं असतं. त्यांना देवाने निवडलेलं असतं. तुम्ही आणि मी त्यांना निवडलेलं नसतं. त्यांच्यावर प्रभू येशूचा आणि परमेश्वराचा पवित्र हात असतो. खूप लोक आहेत, त्यांना नाही का जज करतात, त्यांचा जीवनावर बोलतात, टिप्पणी देतात, चुकीचं त्यांना बोलतात, अनादर करतात, त्यांचा अपमान करतात. पण प्रियांनो, परमेश्वरांनी त्यांना निवडलंय. तुम्ही आणि मी त्यांना निवडलेलं नाहीये. स्तोत्र 105 आणि 15 मध्ये सांगतं, माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका आणि माझ्या संदेष्टांना इजा करू नका. प्रियांनो, आपण ज्यावेळेस देवाच्या दासांना, त्यांच्या अभिषिक्तांना नावं ठेवतो, त्यांचा अपमान करतो, ही गोष्ट साधी नाहीये. त्यांना बोलणं, त्यांचा अपमान करणं म्हणजे देवाला हात लावण्यासारखं आहे. त्यांचा अनादर करू नका, कारण परमेश्वर बघत असतो. आपण त्यांना बोलतो म्हणजे परमेश्वराला आपण टच केल्यासारखं आहे. खूप लोक आहेत, त्यांचा भूतकाळावरून त्यांना जज करतात माहितीये. पण भूतकाळ असतो कशासाठी? साक्षीसाठी असतो. परमेश्वराने त्यांना त्या घाणीतून, त्या अंधारातून, त्या चुकीच्या मार्गावरून बाहेर काढलेलं असतं आणि अशा ठिकाणी परमेश्वराने त्यांना नेऊन ठेवलेलं असतं जिथे फक्त परमेश्वरच पोहोचू शकतो. तुम्ही आणि मी त्यांना जज करून किंवा त्यांना उंच करून नाही ठेवलेलं. परमेश्वराने त्यांना निवडलेलं आहे आणि ती निवड परमेश्वराकडून आहे. म्हणून ते इतके जोराने काम करतात. कोणताही दास कसाही जरी असला तरी प्रियांनो, माझी नम्र विनंती आहे, कोणत्याच दासाला चुकीचं बोलू नका आणि कोणत्याच दासाला नाव ठेवू नका, अपमान करू नका, त्यांचा अनादर करू नका. कारण परमेश्वराने त्यांना आपल्यासाठी पाठवलेले, आपल्याला संदेश देण्यासाठी, आपल्याला बोट दाखवण्यासाठी परमेश्वराने पाठवले. आपल्या चुकीच्या गोष्टी संदेष्ट्यांद्वारे आपल्याला दाखवण्यासाठी परमेश्वराने त्यांना ह्या पृथ्वीवर निवडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी त्यांना नाव ठेवू शकत नाही. त्यांना नाव ठेवू नका आणि त्यांचा अपमान देखील करू नका. गॉड ब्लेस यू.